मी हर्षदा अशोक भाडळे स्मार्ट पुणेकर न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी भागातील सामाजिक कार्यकर्ते मनोज आबागुले। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आगामी काळातली राजकारणाची त्यांची दिशा काय असेल व नगरसेवक म्हणून ते त्यांच्या भागाचा कसा विकास करतील ते। नमस्कार। नमस्कार। स्वागत आहे सर तुमचं। 1997 पासून महानगरपालिकेत समाविष्ट असूनही 28 वर्षांनंतरही स्वच्छ आणि दाबाने पाणी का मिळत नाही असं वाटतं? एकंदरीत तुम्हाला सांगतो, आमचं गाव 97 साली महानगरपालिकेत समाविष्ट झालं। त्याच्यानंतरनं जे काही इलेक्शन झाल्या त्यानंतर जे लोकप्रतिनिधी ते आले तिथं त्यांनी हा मुद्दा लक्ष द्यायला पाहिजे होतं। कारण प्रशासनाला जाग कधी येते ज्यावेळेस आपण ओरडतो हे करतो किंवा माझ्या भागामध्ये पाणी नाही, लोकांना पाणी प्यायला पाहिजे, पाणी मिळत नाही, हे सांगणं तिथल्या लोकप्रतिनिधींचं त्या वेळेचं काम असतं। आज तुम्हाला सांगतो, आमच्या भागात 10 वर्ष झालं पाण्याच्या टाक्या बांधून उभ्या आहेत, दुर्लक्ष होतं। कारण लोकप्रतिनिधी पाहतच नव्हते की बाबा पाणी लागतंय नाही लागतंय। आज देखील जवळजवळ 28 वर्ष झालं गाव पुणे महानगरपालिकेत त्या आजूबाजूचा परिसर समाविष्ट आहे, पण पाण्याचे एवढं आले की एका सोसायटीला पाणी मिळतं, शेजारच्या दुसऱ्या सोसायटीला पाणी मिळत नाही। कुठंतरी हे लोकांचा छळ चालू आहे तिथं। पाणी आम्ही करोडो रुपयांचा टॅक्स पुणे महानगरपालिकेला पे करतो, पण पाणी मिळत नाही साधं। 28 वर्ष झालं पाण्यापासून आम्ही वंचित आहे तिथं। त्यामुळं कुठंतरी लोकांच्या मनात अशी भावना आहे की बाबा ह्या वेळेस काहीतरी करून बाबा इथलं लोकप्रतिनिधित्व चेंज करायचं, हे लोकांच्या भावनाचे। 10 वर्षांपूर्वी बांधलेल्या 8 ते 10 पाण्याच्या टाक्यांमध्ये आजवर एकही थेंब पाणी नाहीये, तर याला जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे, पण त्या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधींनी बाबा त्याचा फॉलोअप घ्यायला पाहिजे होता की पाण्याच्या टाक्या बांधून ह्यात पाणी काय येत नाहीये। आपल्याला इथं पाणी पाहिजे, लोकांना पाणी मिळत नाही, पाणी काय येत नाही। आज तुम्हाला सांगतो, खडकवासला धरणातून त्या ठिकाणी जलशुद्धीकरण ह्याच्यातून ते पाणी 17 किलोमीटरची लाईन त्या टाक्यांमध्ये आलेली, पण त्याचे काही ठिकाणी काही अडवलेले गेले होते। काय आता कात्रज चौकामध्ये तो चौक क्रॉस करता येत नव्हता, तिथं लाईन थांबली होती, भरपूर ठिकाणी अडचणी होत्या। त्या मी काय केलं त्याच्यानंतर की बाबा हा परिसरात पाणी नाही, टाक्यांचा सर्वे केला, केवढ्या वर्ष टाक्या बांधून उभ्या आहेत। त्याच्यानंतर मी तिथं बघितलं की बाबा ह्या परिसराला पाणी आपल्याला का मिळत नाहीये, त्या टाक्या उभ्या आहेत पण पाणी मिळत नाहीये। मग अधिकाऱ्यांशी फॉलोअप केला, मी फॉलोअप घेतला की बाबा आम्हाला पाणी का मिळत नाही, त्यांनी सांगितल्या काय अडचणी। मग मी त्या अडचणी त्या ठिकाणी काही आपल्या भागातले जे ज्येष्ठ नागरिक असतील, सोसायटीचे मेंबर असतील, ह्यांना घेऊन मी त्या ठिकाणी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचा जो जनता दरबार होता त्या ठिकाणी गेलो। दादांना ही समस्या सांगितली, दादांनी अधिकाऱ्यांना बोलून घेतलं की बाबा ह्या टाक्यांमध्ये पाणी का नाही एवढं वर्ष झालं। मग दादांनी त्यानंतर आम्हाला सांगितलं की बाबा ह्या अधिकाऱ्यांशी फॉलोअपमध्ये राहा, मला स्वतः सांगितलं। मी अधिकाऱ्यांशी फॉलोअपमध्ये राहिलो, पण अधिकाऱ्यांनी तेवढ्या वेळेसपर्यंतच प्रतिसाद दिला, नंतरून हे केलं। त्याच्यानंतरून मी निर्णय घेतला की म्हणलं कुठंतरी याला वाचा फोडली पाहिजे। ठिकठिकाणी लाईन तर भरपूर झाली होती, 16 किलोमीटर, 1 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटर राहिली होती। मग मी उपोषणाला बसलो, कारण राऊंड मारून पालिकेत अधिकाऱ्यांशी बोलून वगैरे पण ते काही रिप्लाय देत नव्हते किंवा प्रतिसाद देत नव्हते। मग मी उपोषणाला बसलो। उपोषणाला बसल्याच्या नंतर अधिकाऱ्यांना जाग आली, मला म्हणली मागे घ्या, नाही म्हणलं मी आता उठणार नाही। मग त्यानंतर त्यांनी मला लेखी निवेदन दिलं की बाबा डिसेंबरच्या 25 ते 28 तारखेपर्यंत मी तुम्हाला पाणी देईन त्या टाक्यांमध्ये, तिथून पुढं मग तुम्ही कसं डिस्ट्रीब्यूट करायचं ते आपण सगळी मिळून बसू। मग त्यामुळं मग मला लेखी पत्र दिल्यामुळं मी मागं सरलो। 8 ते 10 टाक्या, जो 30 लाख लिटरची एक टाकी आहे, त्यातली एक टाकी 20 लाख लिटरची आहे। या टाक्यांसाठी पाईपलाईन टाकताना नियोजनाची काही त्रुटी होती असं काही वाटतं का तुम्हाला? नियोजनाची त्रुटी होती। ह्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी त्याच्यात बघितलंच नाही, त्यांना काही गंधच नाहीये की या भागात पाणी पाहिजे काय नाही, ते फक्त स्वतःचे घरं भरण्यातच व्यस्त होते। आमच्या भागाचा
तुम्हाला सांगतो 28 वर्ष झालं आमचा भाग हा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेला आहे. बानेर बालेवाडी पण आमच्याच गावासोबत झालेलं आहे. खार्डी सुद्धा आमच्याच गावासोबत झालेलं आहे. त्या भागांचा विकास भाग आणि आमच्या भागांचा विकास. आमच्याकडून काही कमी टॅक्स घेतात का? भरपूर टॅक्स घेतात. तिथल्या लोकांच्या रहिवाशाकडून बी टॅक्स घेतात, आमच्याकडून बी तेवढा घेतात. मग आमच्यावर का हा अन्याय? कारण आमच्या इथले लोकप्रतिनिधी कुठं ओरडतच नाही, काय नाही, फक्त निवडून आले जे ते आपापलं घर भरतात. बाकी तिथल्या नागरिकांचा काय कमी पडतंय काय काही घेणं देणं नाही. त्या उर्वरित टाक्यांमध्ये कधीपर्यंत पाणी येईल याची काही निश्चित तारीख सांगता येईल का? किंवा या डिसेंबरच्या एंड पर्यंत त्या टाक्यांमध्ये पाणी येईल. कारण जे मेन टप्पे होते, कात्रज चौक, मी माननीय अजितदादांशी बोलून त्या ठिकाणी तो बी प्रश्न सोडवला. तिथलं बी आता झालेलं आहे. तो जो पॅच होता चौकातला जॉईंट मारून झालेला आहे. पुढचं ते भांडे पाटील होते तिथलं झालेलं आहे. एक वस्ती होती, त्या वस्तीच्या खालनं अंडरपास करून ती लाईन घेतलेली. जवळजवळ 97% काम झालेले. एक 2% काम राहिलेले, 2 ते 2.5%. आणि ती लाईन जोडली की त्या ह्याच्यात पाणी डिसेंबर एंडपर्यंत पाणी टाक्यांमध्ये येईल व आमच्या भागातल्या लोकांना पाणी मिळेल. सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा कायमस्वरूपी राहणार आहे का? याबाबत काही लेखी तुम्हाला हमी मिळालेली आहे? हो. ते ज्या टाक्या आहेत त्या आमच्या भागासाठीचे. त्या ठिकाणी मी सांगितलेले की बाबा हे पाणी, आणि जे आता नवीन समाविष्ट गावं आहेत त्या भागांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. लाईनी टाकलेल्या नाहीत. मी असं अधिकाऱ्यांचं निवेदन केलं व लेखी हे केलं किंवा त्या ठिकाणी टँकर जोपर्यंत लाईन पडत नाही त्या ठिकाणी टाकीला टँकरचा पॉईंट काढावं. त्या गावांना जिथं सोसायट्यांना, गावाला, वस्त्यांना ज्या पाणी नाही आहे त्या टँकरद्वारे पोचवा, जेणेकरून लांबून पाणी येण्यापेक्षा फास्ट पाणी सुद्धा मिळेल त्यांना. आणि लाईन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टँकरद्वारे पाणी द्या. आणि हे पाणी आमच्याच भागासाठी, आम्ही कुठं जाऊन देणार नाही. 25 वर्षांपूर्वी टाकलेल्या ड्रेनेज लाईन आजही का बदलल्या गेल्या नाहीयेत? 25 वर्षापूर्वी टाकलेल्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत. हो. घुशी उंदर यांनी खाऊन त्या हे केलेले आहेत. हो. त्यामुळे प्रॉब्लेम काय होते, सगळे ड्रेनेज लाईन चॉकअप झालेले आहेत. आणि 25 वर्ष पण आतापर्यंत झाले, लोकसंख्या वाढलेली, त्या हिशोबाने ते वाढवलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी त्याच्यात लक्ष घातलं नाही. मेन म्हणजे आमच्या भागामध्ये आजपर्यंत पावसाळी लाईन ही रेन वॉटर कुठंही नाही आहे. सत्ताधाऱ्यांना, जे काही लोकप्रतिनिधी त्यांना माहितीच नाही आहे किंवा पाऊस पडल्यानंतर त्याची लाईन वेगळी असते. रेन वॉटर टाकले पाहिजे. रेन वॉटर नाही, ज्या जुन्या लाईन आहेत त्याच्यावर चाललेलं आहे. त्यामुळे ते बदलणं गरजेचं आहे खूप, कारण खूप त्रास होते नागरिकांना त्याच्यामुळे. तुंबलेल्या ड्रेनेजमुळे जे रस्त्यावर वाहणारं सांडपाणी आहे त्यास जबाबदार कोण आहे? प्रशासन आणि जे काय मागील सत्ताधारी होते तेच जबाबदार आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करता ज्या नवीन मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईन्स आपल्याला टाकाव्या लागणार आहेत त्याचा DPR तयार आहे का? नाही, DPR तयार नाही. सर्व प्रमुख चौकांमध्ये सिग्नल व CCTV अजूनही का लावण्यात आलेले नाहीत? हे सिग्नल आणि जे कॅमेरे हे खूप गरजेचे आहेत. ते केलं पाहिजे. जे आता ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जाऊ त्यावेळेस आम्ही ते पूर्णपणे प्रयत्न करू किंवा सिग्नल ट्रॉफिकसाठी खूप महत्त्वाचं आहे, सिग्नल आणि कॅमेरे. उंडरी चौक आणि हांडेवाडी चौक या भागामध्ये जी ट्रॅफिक वाहतूक कोंडी सध्या खूप होतीये, त्याच्यावरती तातडीचा उपाय काय? त्याच्यावरती तातडीचा उपाय म्हणजे जे काय रस्त्यांच्या लगत जे अतिक्रमण आहे ते काढलं, कमी केलं पाहिजे. साईडने रस्ते मोकळे केले पाहिजेत. रस्त्यांच्या लगत जी पार्किंग होते ती होऊन नाही दिली पाहिजे. आणि ठिकठिकाणी चौकांमध्ये सिग्नल हे लागले पाहिजे. जे काही ट्रॉफिक जॅम होतंय, गाड्या उभ्या राहतात चौकातनी, त्या हटवल्या गेल्या पाहिजेत. आणि सिग्नल लावल्यामुळं सुरळीत, सिग्नल उभे केल्यामुळं सगळं हे सुरळीत होईल ट्रॉफिक. उड्डाण पूल आणि भुयारी मार्गासाठी लागणारे सर्वेक्षण आहे ते कधीपर्यंत पूर्ण होईल? उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग हे करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे आम्हाला त्याचा हे पाठपुरावा करावा लागेल. माननीय अजितदादांकडं मांडावं लागेल, कारण तो खूप गरजेचा आहे. भुयारी मार्ग
आणि किंवा उड्डाणपूल ते करणं, कारण तिथले त्या ठिकाणी त्या लोकांची काही गरज जातात. त्यामुळं पुणे महानगरपालिकेने त्यांना त्याचा मोबदला दिला पाहिजे आणि त्याच्यानंतरनं ते जागा मोकळी झाल्याच्या नंतर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होऊ शकतो. ससून सारख्या सुसज्ज रुग्णालयासाठी जागा निश्चित झाल्या आहेत का? जागा निश्चित नाही आहेत, पण आमच्या भागात ॲम्युनिटी स्पेस खूप आहेत. पुणे शहरात माझ्या माहितीनुसार जेवढे प्रभाग आहेत त्या प्रभागांमध्ये आमच्या प्रभागामध्ये सर्वात जास्त ॲम्युनिटी स्पेस आहेत. पण दुःखद बात अशी आहे की आमच्या इथल्या लोकप्रतिनिधींना आजपर्यंत त्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये काही करता आलेलं नाही. तुम्हाला सांगतो, हॉस्पिटल मोठे मोठे बांधता येतात त्या ठिकाणी. आमच्या तिथं एक हॉस्पिटल सरकारी बांधलेले ते सुद्धा भाड्याने दिले. आमच्या इथल्या लोकप्रतिनिधींनी काय लोकांच्या जीवाशी खेळायचा काय मक्ता घेतलाय का? तुम्ही 15 वर्ष एकतर कामं काही केली नाही, पण हॉस्पिटल जे सरकारी हॉस्पिटल आहे ते सुद्धा भाड्याने दिले. आधीच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी गार्डन बनवायला पाहिजे होते, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड बनवायला पाहिजे होते, नाना पार्क बनवायला पाहिजे होते. या ठिकाणी आमच्या भागात कुठेही ग्राउंड नाहीये मुलांना खेळण्यासाठी, किंवा कुठलाही खेळायला ग्राउंड नाही, किंवा गार्डन नाहीये, किंवा त्या ठिकाणी ज्या ॲम्युनिटी स्पेस वापरला जातो तर कुठलाही या ठिकाणी ह्यांनी काही केलेलं नाही. त्या ठिकाणी त्या ॲम्युनिटी स्पेसचा वापर. मंजूर डीपीआय रोड आहेत ते अजूनही अडवलेले का आहेत? DPR रोड अडवले म्हणजे स्थानिक जे लोकप्रतिनिधी होते 15 वर्षे त्या ठिकाणी बसलेले, ह्यांनी एकही DP रोड आजपर्यंत केला नाहीये. फक्त त्यांनी हे काय केलेलं आहे, बाबा ट्रॉफिकला जबाबदार मी तर म्हणतो हेच लोक आहेत. तुम्ही 15-20 वर्ष झाले त्या ठिकाणी तुम्ही सत्तेत बसलेला आहेत, तुम्हाला सध्या एक रोड करता येत नाही DP रोड. कारण खूप म्हणजे खूप लोकांनी या ठिकाणाहून गाव सोडून जी काय लोक त्या ठिकाणी राहायला आलेले आहेत, ह्या ट्रॉफिक आणि या पाण्याच्या समस्यामुळं लोक गाव सोडून जाते ना, अशी परिस्थिती आज आमच्या तिथं. त्यामुळं या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी जे 15 वर्ष हे केले, फक्त स्वतःची घरं भरण्याची काम केलेली आहेत. गावासाठी आजूबाजूच्या परिसरासाठी काही काम केलेलं नाहीये. ज्या नागरिकांच्या जागांमधून DP रोड जाणार आहे त्यांनी अजूनही DP रोड का होऊ दिले नाही? त्या ठिकाणी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी त्याचा पाठपुरावा करून जे काही स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही त्याचा मोबदला दिला पाहिजे. त्याच्यानंतर ते हँडओव्हर करतात. त्या ठिकाणी ते मोबदलाच देत नाही त्यांना, आणि DP रोड का होत नाही, DP रोड का होत नाही, तर प्रशासनाने त्यांना मोबदला दिला पाहिजे. त्याच्यासाठी स्थानिक जे लोकप्रतिनिधी त्यांनी त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता. ते त्या ठिकाणी त्यांनी ते सपशेल अपयशी ठरल्यात, त्यांनी एकही DP रोड केला नाही. आपल्या प्रभागात कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे, ती तुम्ही कशी सोडवाल किंवा कशी त्याच्यावरती उपाययोजना कराल? प्रभागामध्ये तुम्हाला सांगतो, जे कचरा वेचक आहेत त्यांची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी गाड्या वाढवल्या पाहिजे, कारण लोक कमी असल्यामुळं, जे कर्मचारी कमी असल्यामुळं तिथले नागरिक भरपूरसे रोडलाच कचरा टाकून जातात. त्यामुळं दुर्गंधी पसरते. त्यामुळं कचऱ्याचं साम्राज्य खूप वाढत चाललेलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी ते कचरा वेचक जे कचरा गोळा करणारे घरोघरी जाऊन ते वाढवले पाहिजेत. आपल्या प्रभागात अनेक इंग्रजी माध्यमाच्या प्रायव्हेट शाळा आहेत, त्यांची लाखोंनी फी आहे जी सामान्य नागरिक नाही भरू शकत. तर तुम्हाला उद्या महानगरपालिकेत संधी मिळाली तर त्यासाठी तुम्ही काय कराल? मला या भागात मला माहिती आहे की इंग्रजी माध्यमच्या स्कूल ज्या शाळा आहेत त्या खूप लूटमार करतात नागरिकांच्या. तर आमच्या भागात भरपूर ॲम्युनिटी स्पेस आहेत आणि शाळेसाठी जागा आहेत. तर चांगली शाळा मी त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम तिथं उपलब्ध करीन, फंड आणून वरून जास्त, आणि त्या ठिकाणी मी शाळा बांधून त्या ठिकाणी मुलांची सोय करेन. या ठिकाणी मला जर संधी मिळाली तर मी त्या ठिकाणी पहिलं नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लावेल. पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी ट्रॉफिकची समस्या खूप आहे, तो एक प्रश्न मार्गी लावेल. ड्रेनेजची समस्या मार्गी लावेल. चौथी गोष्ट म्हणजे लाईट, ती समस्या मार्गी लावेल. पाचवी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे स्कूल आहेत त्यांची खूप लूटमार चालू आहे इंग्लिश मिडियमच्या स्कूलची. त्या ठिकाणी मी ॲम्युनिटी स्पेस आहेत या तिथं मी प्रयत्न करून खूप चांगल्यातली चांगली शाळा आणून तिथल्या नागरिकांच्या मुलांसाठी मी शाळेची व्यवस्था करेल.
मला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत जर जाण्याची संधी मिळाली तर मी या ठिकाणी पहिला प्रश्न जो पाण्याचा मांडलेला आहे, मी उपोषण करायची मला गरज पडलेली आहे, जे आधीचे लोकप्रतिनिधी होते त्यांच्यामुळं मला ही वेळ आलेली आहे. कारण त्यांनी जर पाणी आणून दिलं असतं 15 वर्षात तर मला उपोषणाला बसायची वेळ आली नसती. त्यांच्यामुळं मी उपोषणाला बसलेलो आहे आणि मी या ठिकाणी सर्व नागरिकांना पाणी, आमच्या भागातल्या लोकांना पाणी आणून देणारच. दुसरा प्रश्न, मला त्या ठिकाणी जायची संधी मिळाली तर मी या ठिकाणी आमच्या भागात रस्त्याची कोंडी खूप आहे. तुम्हाला सांगतो, सय्यदनगर साईडने आलो, कृष्णानगर साईडने आलो, इकडं इस्रातबाग साईडने आलो, कुठल्याही बाजूनी गावात येण्यासाठी रस्ता व्यवस्थित राहिलेला नाही. त्यामुळं पहिला मी प्रथम रस्ते मोकळे करीन आणि जे काही रस्ते DP रोड आहेत, DP रोड पहिले जे काही शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचे पाठपुरावा करून शेतकऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी त्यांना पुणे महानगरपालिकेकडून मोबदला मिळवून देऊन रोड पहिले चालू करून देईल. तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही ड्रेनेज लाईन जीर्ण झालेले आहेत ते पहिले दुरुस्त करीन. या ठिकाणी माझा प्रभाग, माझी जबाबदारी आहे. मला पक्षाने यावेळेस संधी द्यावी. मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या प्रभागाची जबाबदारी माझी. मला काय ह्या राजकारणात काही इंटरेस्ट नाही आहे, पण आमच्या इथं एवढे खूप घाण राजकारण चालू आहे, लोकांना खूप त्रास होतोय. त्यामुळं मला ह्याच्यात उतरायची वेळ आलेली आहे. त्यामुळं मी माझ्या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आहे. पक्षाने मला एक वेळ संधी द्यावी. संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडं आमच्या प्रभागाचा विकास कसा करायचा त्याची ब्लूप्रिंट आहे. त्यामुळं पक्षाने मला एक वेळेस संधी द्यावी. मी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. जे आत्तापर्यंत ज्या लोकप्रतिनिधींनी घर भरलंय, तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी त्यांनी जे एमिनिटी स्पेस आहेत ते सुद्धा लुटल्यात, त्या ठिकाणी अतिक्रमणं केल्यात. तुम्हाला सांगतो त्यांनी रस्त्याच्याकडला शेड मारून दुकानं किंवा अजून कशाची पण दुकानं शेड मारून ते अतिक्रमण केले. त्यामुळे ट्रॅफिक होतंय. कुठं हॉटेल्स उभे केल्यात त्या ठिकाणी त्याच्यामुळं नागरिकांना खूप त्रास होतोय. त्यांनी स्वतःचाच विकास केलाय पण नागरिकांकडे काही लक्ष दिलं नाही, आमच्या भागाकडे लक्ष दिलं नाही. आणि सांगतात की आम्ही 300 कोटी आणले. 300 कोटी जर आमच्या भागात दिले असते तर आज पाण्यासाठी सर्व नागरिक ओरडले नसते, एवढे रस्ते जाम झाले नसते. सकाळी बघा, दुपारी बघा, नाही तर संध्याकाळी बघा, ट्रॉफिक खूप आहे. प्रचंड ट्रॉफिकचा त्रास होतो या ठिकाणी लोकांना. त्यामुळं हे 300 कोटी कुठं वापरले का घरी नेले हे त्यांनी मला सांगावं, दाखवावं. नागरिकांना त्या ठिकाणी दाखवावं किंवा 300 कोटी कुठं वापरले. 300 कोटी जर, मी तर म्हणतो 300 कोटी जर वापरले असते तर चांदीचा पत्रा बसवायला लागला असता रोडच्या कडेने. एवढं 300 कोटीमध्ये काम झालं असतं. पण या ठिकाणी साधं गार्डन नाहीये, मुलांना खेळायला ग्राउंड नाहीये, स्विमिंग पूल नाहीये. आमच्या या भागात सरकारी स्कूल नाहीये. आमच्या या भागात सरकारी हॉस्पिटल नाहीये चांगलं. आमच्या भागात रस्ते नाहीये चांगले. आमच्या भागात पिण्याचं पाणी स्वच्छ भेटत नाहीये चांगलं. आमच्या भागात लोकांचा कचऱ्याचा खूप त्रास होत आहे. एवढे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, या वेळेस मला पक्षाने संधी दिली तर मी संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. ठिकाणी जी तुम्ही म्हणलात की मला अतिक्रमण खूप झालेले आहेत, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या गावचे जे ग्रामदैवत आहे, देवस्थान भैरवनाथ देवस्थान, या जागेवरती सुद्धा खूप अतिक्रमण झालेले. मला जर संधी मिळाली या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत जाण्याची तर पहिलं मी काम कुठलं करण तर मी ते पहिलं अतिक्रमण तोडायला लावीन, पहिलं जे आमच्या गावच्या देवस्थानच्या जागेवरती झालेले. कारण त्या ठिकाणी खूप गैरकृत्य झालेले आहेत. तिथं अतिक्रमण करून बिल्डिंग बांधलेली आहे. बिल्डिंगमध्ये क्लब, पत्त्या, जे काही बाबा लेडीज वेगवेगळे जे दुरुपयोग हे झालेले ते सर्व तोडून ती जागा क्लीन करीन. तिथलं अतिक्रमण पहिलं तोडीन आणि त्या लोकप्रतिनिधींना सांगन किंवा जे तुम्ही केलंय, चुकीचं केलंय, आतापर्यंत जे करायला पाहिजे होतं चांगलं ते तुम्ही केलं न केल्यामुळं मी हे अतिक्रमण तोडलं. तुम्ही म्हणता देवाच्या जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे, याचे तुमच्याकडे काय पुरावे आहेत? मी पुराव्याशिवाय बोलत नाही आणि माझ्याकडे पुरावे आहेत. मला पुरावे दाखवण्याची वेळ येऊन देऊ नका, कारण मी ते अतिक्रमण तोडणार म्हणजे तोडणार. धन्यवाद सर.
आपण आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या प्रभागाची सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत. आपल्या राजकीय आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.